आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहत आहोत. आनंदी आता इकडे कंपनीच्या बाहेर, फॅक्टरीच्या बाहेर उभी असते आणि ती आता आरतीची वाट पाहत असते. त्याच वेळेला आपण पाहतो आरती येते. तेव्हा आरती तिला म्हणत असते, आनंदी स्वारी ग, आज ना खरंच येण्यासाठी खूपच लेट झालं, खूप उशीर झाला बघ, मला माफ कर. तेव्हा ती म्हणत असते, हो असू दे ग, त्याच्यात काय एवढं नाही ग, पण तरीसुद्धा तुला बराच वेळ इथे वाट बघावी लागली ना, त्यासाठी खरंच अगदी मनापासून सॉरी बघ. अगं तुला सांगू का, त्या दिवशी आपण जे फॅब्रिक बनवलं होतं ना, ते फॅब्रिकची ऑर्डर आता जवळपास पूर्णच होत आली आहे. मग तुला आता सांगू का, आता लवकरात लवकर ते सगळं होणं फार गरजेचं आहे. तेव्हा आनंदी म्हणत असते, बरं झालं एकदाची ती ऑर्डर पूर्ण होते. आणि तुला एक गोष्ट सांगू का, हे बघ, आता ह्या लग्नाच्या गडबडीमध्ये आपण त्या ऑर्डरकडे दुर्लक्ष करता कामा नये. तेव्हा आरती तिला म्हणत असते, वा ग वा, अगदी छोट्या मालकीनबाईसारखीच तू शोभतेस. म्हणजे बघ ना, लग्न तुझं आहे, पण तरीसुद्धा तुला इकडे ऑर्डर पूर्ण होण्यासाठीच इथे प्रयत्न करायचे आहेत. खरंच. बरं ऐक ना, आत्ता आपण जाता जाता मंदिरामध्ये जायचं का? तेव्हा आनंदी म्हणत असते, हो चालेल, चल जाऊयात. असं म्हणून आता दोघी जणी मंदिरामध्ये निघालेल्या असतात. एक रिक्षा करतात आणि मंदिरात जातात. आता मंदिरात जात असताना आता त्यांच्या आजूबाजूंनी गाड्या येऊ लागतात. जवळपास काळ्या गाड्या असतात. त्याचनंतर त्या गाड्यामध्ये काळेच ड्रेस घालून इथे काही लोक बसलेली असतात. आणि तेव्हा ही दोघी जणं हे सगळं काही पाहत असतात. आनंदीला तर दिसत नसतं, पण आवाज येत असतात. त्यामुळे ती इथे आरतीला विचारते की अगं आरतीताई, नेमकं काय प्रकार आहे हा सगळा? तेव्हा आरती तिला म्हणत असते, अगं तुला सांगू का, आपल्या आजूबाजूला ना 4-5 गाड्या आहेत आणि त्या गाड्यामध्ये ना काळीच कपडे घालून माणसं बसलेले आहेत. मला तर असं वाटतंय की आता ना हे सगळं युगंधरनी केलेलं असावं. मला फार जास्त टेन्शन आलंय. काय करावं ना तेच मला कळत नाही, असं आता इथे ती बोलू लागते. तेव्हा आनंदी म्हणत असते, बापरे, आता तर काय करायचं समजत नाही. मग आता ती म्हणत असते, मी काय म्हणते ऐक ना, आपण एक काम केलं तर इथे मालक साहेबांना फोन करूयात. मग आता दोघीजणी एकमेकींकडे फोन शोधू लागतात. पण आता इकडे आरती म्हणत असते, माझ्याकडे सुद्धा फोन नाही आहे. मग आता आनंदी म्हणत असते, बहुतेक फोन जो आहे ना तो घरीच विसरला. आता काय करायचं, फार भीती वाटायला लागलेली आहे. आता दोघीजणी रडायला लागतात. आणि तेव्हा रिक्षावाल्याला म्हणत असतात, अहो रिक्षावाले दादा, काही करा, पण तुम्ही लवकरात लवकर इथे इथे पटकन रिक्षा चालवा ना. तेव्हा अचानकच आता रिक्षा मंदिराजवळ जाऊन थांबते. आता रिक्षा मंदिराजवळ जाऊन थांबल्यानंतर आरती आणि आनंदी म्हणत असतात, काय झालं दादा, तुम्ही रिक्षा अशी का बरं थांबवली? तेव्हा रिक्षावाले दादा म्हणत असतात, तुमचं मंदिर आलेलं आहे. मग आता आजूबाजूंनी गाड्या असतात. मग आता रिक्षातून तर उतरावंच लागणार असतं. आणि रिक्षातून उतरवण्यासाठी इथे आता त्या दोघी जणी तयार असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता ते बॉडीगार्ड्स रिक्षाजवळ येऊन थांबतात. मग आता आरती म्हणत असते, हे बघा आम्हाला माफ करा ना, आम्ही काही नाही केलेलं. हे बघा आम्ही फक्त इथे मंदिरामध्ये चाललो होतो. हे बघा आम्हाला माफ करा ना, आम्ही काही नाही केलेलं. तेव्हा बॉडीगार्ड म्हणत असतात, हे बघा तुम्हाला घाबरण्याची काहीच गरज नाही. तुमचा ह्या सगळ्यामध्ये काही दोष नाही आहे. उलट आम्ही तुमचे बॉडीगार्ड्स आहोत. आम्हाला मालक साहेबांनी पाठवलेलं आहे. तुम्ही घाबरू नका. तुमच्या सिक्युरिटीसाठी तुमच्या केसाला कोणी धक्कासुद्धा लागणार नाही. तुम्ही बिनधास्त मंदिरामध्ये जा आणि सगळं काही करा. अजिबात तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. मग आता आरती आणि आनंदी त्या दोघी जणी इथे त्या बॉडीगार्डसमोर हात जोडत असतात. आणि तेव्हा ते बॉडीगार्ड म्हणत असतात, आनंदीताईचं लग्न होईपर्यंत आम्ही तिची काळजी घेणार आहोत. त्यामुळे तुम्हाला काळजी करण्याची काही एक गरज नाही, असं आता इकडे स्पष्टपणे सांगितलेलं असतं. दुसऱ्या बाजूला आपण पाहतो की आता शिर्के आज माल पोहोचवण्यासाठी तयारी करत असतात. आणि माल पोहोचवण्यासाठी तयारी करत असताना आता आपण पाहतो की इकडे मात्र जे काही शिर्के आहेत, त्या शिर्केंनी इथे आता युगंधरला बोलावून घेतलेलं असतं. आणि तेव्हा युगंधर म्हणत असतात, शिर्के मला एक गोष्ट सांगा, जी काही आपण इथे तयारी करतोय ती तयारी उत्तम आहे ना, म्हणजे त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम वगैरे तर नाही ना? तेव्हा शिर्के म्हणत असतात, नाही मालक साहेब, कसलीही आणि कोणतीही इथे आता फजिती किंवा कोणताही हलगर्जीपणा होणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करू नका. हो, ते सगळं काही झालं, पण मला एक गोष्ट सांगा, लग्नाची तयारी आणि त्या सगळ्या गोष्टी कुठंपर्यंत आलेल्या आहेत? म्हणजे ते सगळं व्यवस्थितच व्हायला हवं. त्याच वेळेला आता शिर्के म्हणत असतात, तुम्ही अजिबात नका काळजी करू. आपले बॉडीगार्ड जे आहेत ना, ते आनंदीच्या घराच्या बाहेर आहेत आणि त्यांना सक्त ताकीद दिलेली आहे.
तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही, मी आत्ता तिकडेच जाणार आहे. त्याच वेळेला आनंदी खूपच छान अशी कमाल तयार झालेली असते आणि आनंदी एवढी कमाल अशी तयार झाल्यानंतर आपण पाहतो की आता इथे तिच्या हातावर मेहंदी लागलेली असते आणि त्याच वेळेला आता इकडे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे की हळदीचा सुद्धा कार्यक्रम आताच असतो आणि हळदीचा कार्यक्रम असताना आता काही झालं तरीसुद्धा हळद, संगीत त्याचबरोबर हे जे काही विधी आहेत ना ते सगळे विधी व्यवस्थित पद्धतीने होणार असतात. आता आपण पाहतो आबांची खूपच जास्त तगमग इथे सुरू असते, कारण आज नाही म्हटलं तरीसुद्धा लाडक्या नातीचं लग्न असतं, आज तिची हळद असते आणि त्यामुळे हे सगळे विधी डोळ्यादेखत होत आहेत. ह्या सगळ्या गोष्टींचा त्यांना फार आनंद असतो. आता आनंदी बाहेर आलेली असते आणि तिला आरती घेऊन येत असते आणि त्याच वेळेला आता इथे आबा म्हणत असतात, सावकाशे गपोरी सावकाशे, असं सुद्धा आता इकडे ते बोलत असतात. आता हे सर्व काही बोलत असताना आपण पाहतो इकडे आता लगेचच आनंदीला जिथे हळद लावायची आहे त्या ठिकाणी बसवण्यात येतं. आनंदीसुद्धा खूप सुंदर दिसत असते. गावातील खूप साऱ्या बायका आलेल्या असतात. बॉडीगार्ड प्रत्येक बाईचं इथे चेकिंग करत असतात आणि विचारत असतात की तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात म्हणून. आणि तेव्हा प्रत्येक बाई स्वतःचं नाव, ओळख हे सगळं काही सांगते आणि मगच बॉडीगार्ड इथे आता फक्त आणि फक्त आनंदीच्या काळजीसाठी आतमध्ये सोडत असतात. जेव्हा आता आनंदी आतमध्ये बसलेली असते तेव्हा मात्र सगळेजण आतमध्ये जातात. आता आपण पाहतो की आता इकडे एक बाई म्हणत असते, खरंच आबा खूप छान तयारी केली, मालक साहेबांची तुमच्यावर लक्ष आहे आणि म्हणूनच आनंदीचं आज इथे सगळं काही व्यवस्थित होतंय, ही गोष्ट फार जास्त महत्त्वाची आहे, असं ती बोलत असते. आता आनंदी तुमची फारच गोड दिसायला लागलेली आहे असं सुद्धा आता इकडे त्या बोलत असतात. आणि तेव्हा आबा म्हणत असतात, हो मग नात कोणाची आहे, आज माझ्या नातीची हळद आहे, उद्या लग्न आहे, मग तिनं तर गोड दिसायलाच हवं ना. मग आता इकडे आपण पाहतो की लगेचच जे काही मावशी आहेत त्या हळद लावतात आणि म्हणत असतात, बरं चला आत्ताच तिकडची हळद मी लावून आले, पण आता तिकडे ना गोंधळ आहे, जागरण गोंधळ आहे. आणि तेव्हा आबा म्हणत असतात, असं कसं लग्नाच्या अगोदर? मग आता त्यांच्या रीतीभाती आहेत काहीतरी म्हणून हे सगळं काही होतंय. बरं मी आता येतो म्हणते. तेव्हा आबा म्हणत असतात, हो हो ठीक आहे, तुम्ही आलात खूप आनंद झाला बरं का, असं म्हणून त्या निघून जातात. त्याचबरोबर आता इतर ज्या बायका आहेत त्यासुद्धा आनंदीला हळद लावत असतात. आनंदी आज खरंच खूप सुंदर अशी दिसत असते. दुसऱ्या बाजूला आता इकडे युगंधरच्या मालाचा ट्रक इथे तयार झालेला असतो आणि आजच तो मालसुद्धा पाठवायचा असतो. आणि तेव्हा आता इथे शिर्के म्हणत असतात, मालक साहेब काळजी करू नका, सगळं काही व्यवस्थित चेक केले, सगळा माल भरला आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका आणि हा आता ट्रक लवकरात लवकर इथून जाईलसुद्धा, असं बोलत असतात. पण मी काय म्हणतो मालक साहेब, एकदा तुमच्या हाताने श्रीफळ वाढून घेता का? म्हणजे कसं आहे, चांगलं काम झालं की आता लगेचच हा जो काही माल आहे ना तो लगेचच निघायला हवा, असं म्हणून आता लगेचच आपण पाहतो की इकडे युगंधर पुढे येतो, गाडीची पूजा करत असतो, श्रीफळ वाढवत असतो आणि त्यानंतर लगेच आता इकडे नमस्कार करत असतो आणि म्हणत असतो त्याच्या बायकोच्या नावाने, खरं तर आज ना फार आनंद झाला आहे, आज आपली खूप मोठी ऑर्डर इथं पूर्ण होते, तुमचं प्रेम, आशीर्वाद आणि त्याचबरोबर शुभेच्छा कायम सोबत असू द्या, असं तो इथे बोलत असतो. आणि हे सगळं फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मी करू शकलो आहे, असं सुद्धा आता इथे युगंधर बोलतो आणि नमस्कार करत असतो. सर्व कामगार लोक असतात, त्याचबरोबर इथे शिर्के असतात, ते सुद्धा इथे नमस्कार करत असतात आणि नमस्कार केल्यानंतर आता आपण पाहतो की इकडे लगेचच शिर्के म्हणत असतात, चला आता देवाचं नाव घ्या आणि देवाचं नाव घेऊन आता लगेचच हा जो काही ट्रक आहे तो इकडे, मालक साहेब तुम्ही नका काळजी करू, सगळं काही व्यवस्थित होणार आहे आणि तुम्हाला काळजी करण्याची वगैरे काहीही गरज नाही, असं शिर्के म्हणत असतात. त्याच वेळेला आता इकडे मालक साहेब सांगत असतात, हे बघा शिर्के, हे जरी सगळं खरं असलं ना तरीसुद्धा सगळं काही व्यवस्थित झालंच पाहिजे. आज मात्र इथे काही झालं ना तरी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, हे बघा आता आनंदीचं लग्न हे निर्विघ्नपणे पार पडलंच पाहिजे. जोपर्यंत आनंदीचं लग्न होत नाही तोपर्यंत आपल्याला काही इथे चैन पडणार नाही, असं सुद्धा आता इथे शिर्के ना मालक साहेब स्पष्टपणे सांगत असतात.
दुसऱ्या बाजूला आपण पाहतो आता इथे अभयच्या घरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम असतो आणि त्याचसोबत इकडे दुसऱ्या बाजूला हळदीचा कार्यक्रम सुरू असतो. एका बाजूला जागरण गोंधळ तर दुसऱ्या बाजूला हळदीचा कार्यक्रम सुरू. आणि इकडे आता शेवटी आबा जे आहे ते इथे आनंदीला हळद लावण्यासाठी येत असतात. आबा जेव्हा हळद लावतात तेव्हा डोळ्यातून पाणी येत असतं आणि आरती बाजूला असते. ती म्हणत असते, अगं आरती, आबा तुला हळद लावत आहेत. आणि त्याच वेळेला पुन्हा एकदा आरती रडायला लागते आणि आनंदीसुद्धा रडत असते. आबा डोळे भरून आलेले असतात. मग आता आरती हळद लावते. आरती म्हणत असते, खरं तर इथे तुला ना असं पाहताना खूप भरून येते, म्हणजे आमच्या घराचं सगळं काही आहेस तू, आणि आज तूच आम्हाला इथून सोडून जाणार आहेस ही गोष्टच आम्हाला इथे सहन होत नाही बघ. पण तरीसुद्धा आनंदी म्हणत असते, नाही आरतीताई, रडायचं अजिबातच नाही. आनंदाने तू मला इथे वाटे लावणार आहेस की नाही, मग तू रडतेस का आणि कशामुळे. आता दुसऱ्या बाजूला जागरण गोंधळाचा कार्यक्रम सुरू असतो. आता चांगलाच रंगात जागरण गोंधळाचा कार्यक्रम इथे होत आलेला असतो. इथे आपण पाहतो की इथे जो विद्याधर आहे त्या विद्याधरने 2 गुंड इथे ऑलरेडीच पाठवून ठेवलेले असतात आणि ते 2 गुंड पाठवून ठेवल्यानंतर आता ते त्यांचं काम करणार असतात. दुसऱ्या बाजूला आता इकडे शलाका म्हणत असते, आता गेम कुठंपर्यंत येईल, काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या युगंधरचा मालाचा ट्रक निघालेला असेल. त्याच वेळेला विद्याधर म्हणत असतो, आता मालाचा ट्रक जरी निघालेला असेल ना तरीसुद्धा काळजी करण्याची गरज नाही आहे, कारण आपली जी माणसं आहेत ना ती माणसं तिथंपर्यंत जाऊन पोहोचलेली सुद्धा असणार आहेत, असं सुद्धा आता इकडे तो बोलत असतो. आता हे सगळं काही बोलल्यानंतर आपण पाहतो की इकडे दुसऱ्या बाजूला लगेचच शलाकाला एक कॉल आलेला असतो आणि चंदनचा कॉल असतो. तेव्हा चंदन म्हणत असतो, हे बघा आता इथून मालाचा ट्रकसुद्धा निघाला आहे. मग आता शलाका म्हणत असते, ठीक आहे, पण आता पुढचा घाव घालायला तयार राहा. आता इकडे विद्याधर म्हणत असतो, आता खरी मजा येणार आहे. काही जरी झालं ना तरीसुद्धा त्या युगंधरला नाही मी हरवलं तर नाव लावणार नाही मी सुद्धा, असं बोलत असतो. आता मालाचा ट्रक निघालेला असतो. आता मालाचा ट्रक निघाल्यानंतर विद्याधरने त्याचा एक माणूस पुन्हा पाठवलेला असतो. जेव्हा मालाचा ट्रक निघतो त्याच वेळेला त्या गाडीचं टायर पंक्चर होतं. मग आता ड्रायव्हर म्हणत असतो, अरे बापरे, गाडीचं टायर तर पंक्चर झालं. आत्ता ह्या वेळेला बघावं लागेल, कारण आत्ताच तर निघलो आहे माल घेऊन आणि असं अचानकच गाडीचं टायर पंक्चर झालं. म्हणून तो आता गाडीतून खाली उतरतो. आता दुसऱ्या बाजूला इकडे शिर्केसुद्धा आनंदीला हळद लावायला आलेले असतात. आबांना इथे शुभेच्छा देतात आणि तेव्हा आबा म्हणत असतात, शिर्के साहेब तुम्ही आलात ना, खरंच फार आनंद झालेला आहे. तेव्हा आता लगेचच इकडे शिर्के आनंदी समोर जाऊन उभे राहतात आणि तेव्हा आरती आनंदीला म्हणत असते, आनंदी शिर्के साहेब आलेत बघ तुला हळद लावायला. मग आता शिर्केसुद्धा इथे आनंदीला हळद लावतात आणि तेव्हा मात्र इथे आनंदीला फार आनंद झालेला असतो. आबांच्या डोळ्यात पाणी असतं. पण तेवढ्यातच आता आपण पाहतो शिर्केंना एक फोन येतो आणि तो इथे युगंधरच्या आवाजातून आलेला असतो आणि असं सांगितलेलं असतं की इथे गाडीचा टायर पंक्चर झाला आहे, तुम्ही ताबडतोब तिथे जाऊन पोहोचा आणि तुमच्यासोबत जे काही इथे बॉडीगार्ड्स आहेत त्यांनासुद्धा तुम्ही तिथे घेऊन जा. आता हा फोन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे शिर्के आबांकडे जातात आणि आबांना म्हणत असतात, आबा मला माफ करा, का काय झालेलं आहे. अहो थोडासा प्रॉब्लेम झाला आहे, एक खूप मोठी इमर्जन्सी आलेली आहे आणि इमर्जन्सी आलेली असल्या कारणाने ना इथे मालक साहेबांनी मला तिकडे ताबडतोब बोलवलं आहे आणि मालक साहेबांनी तर ताबडतोब बोलवलेलंच आहे. पण एक गोष्ट तुम्हाला सांगू का, इथे मला ना हे जे काही बॉडीगार्ड्स आहेत ना त्यांनासुद्धा मला इथे घेऊन जावं लागणार आहे, असं ते बोलत असतात. आणि हे सगळं काही बोलल्यानंतर आता इथे आबा म्हणत असतात, अहो पण हे सगळं करण्याची काय गरज आहे, खरंच हे सगळं काही करावं लागणार आहे का. त्याच वेळेला आता इकडे शिर्के म्हणत असतात, हो करावंच लागणार आहे. कारण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, कारण काही जरी झालं ना तरीसुद्धा एक गोष्ट मात्र महत्त्वाची आहे. कारण हे बघा आता इथे काहीतरी महत्त्वाचं काम असेल ना, आणि महत्त्वाचं काम असेल म्हणूनच इथे बोलवलेलं असेल, नाहीतर खरं तर तसं पाहायला गेलं तर बोलवलं नसतं. मग आता हे सगळं काही झाल्यानंतर शिर्के बॉडीगार्ड्सला घेऊन तिथून निघत असतात. त्याच वेळेला इकडे जागरण गोंधळाचा हा पूर्ण कार्यक्रम सुरू असतो आणि जागरण गोंधळाचा कार्यक्रम पूर्ण सुरू असताना आपण पाहतो
की इकडे आता लगेचच जे काही 2 गुंड असतात ते गुंड मात्र तिथे येतात आणि 2 गुंड तिथे आल्यानंतर ते एकमेकांच्या कानामध्ये आता कुजबुज करत असतात आणि तेव्हा तो म्हणत असतो, आता तू सगळं काही बघायचं आहे, सगळ्या काही गोष्टी इथे तू सांगायच्याच. असं म्हटल्यानंतर आता लगेचच इकडे जो काही गुंड आहे तो इथे अभयच्या जवळ जातो आणि अभयच्या जवळ गेल्यानंतर तो म्हणत असतो, अभय, एक खूप मोठी वाईट बातमी आहे. तेव्हा अभय म्हणत असतो, काय झालेलं आहे. त्याच वेळेला आता इकडे ते म्हणत असतात, आनंदीच्या घरच्यांनी, आनंदीच्या सर्व लोकांनी इथे आत्महत्या केली आहे. आता ही गोष्ट सांगितल्याबरोबर अभयच्या आईवडिलांना सुद्धा ही गोष्ट सांगण्यात येते आणि अभयच्या आईवडिलांना ही गोष्ट सांगितल्याबरोबर आपण पाहतो की आता अभय त्या माणसांबरोबर निघालेला असतो. जेव्हा अभय त्या माणसांबरोबर जातो तेव्हा मात्र तो म्हणत असतो, आनंदी, आनंदी, तू असं का केलंस आनंदी, म्हणून तो रडायला लागतो. आणि जेव्हा आनंदीच्या पायाला धरतो तेव्हा मात्र इथे ती आनंदी नसून पुतळा असतो. मग आता इथे अभय म्हणत असतो, हे सगळं काय आहे, तुम्ही माझ्याशी खोटं बोललात, नेमके तुम्ही आहात तरी कोण. मग आता लगेचच आपण पाहतो की ती लोक त्या अभयला गायब करतात. दुसऱ्या बाजूला इकडे आता इथे शिर्के आणि बॉडीगार्ड जाऊन पोहोचतात. रस्त्यावर आता एक पट्टी असते. तेव्हाच शिर्केला डाऊट येतो, नक्कीच काहीतरी प्रॉब्लेम आहे, हे सगळं मुद्दामून कोणीतरी केलं आहे असं इथे आता ते बोलतात. आणि त्याच वेळेला आता हे सगळं काही तपासावं लागणार आहे म्हणून ते आता इथे सुरुवात करत असतात. त्याच वेळेला आपण पाहतो की इकडे आता शिर्के म्हणत असतात, अलर्ट राहा सगळ्यांनीच. मग बंदुका काढतात आणि पाहतात तर काय, समोर ड्रायव्हर असतो. मग आता इकडे शिर्क्यांना त्या ड्रायव्हरकडून समजतं की मी कोणालाही फोन केला नाही, मालक साहेबांना एवढ्या छोट्या गोष्टीसाठी मी आणि का कशासाठी फोन करू, असं सुद्धा आता इथे ते बोलत असतात. तेव्हा आपण पाहतो हे सगळं काही बोलत असताना आता शिर्के म्हणत असतात, मग तुम्ही मला फोन केला नाही तर मग नेमका मला फोन कोणी केला आणि कोणाचा फोन आला होता, असा ते विचार करतात. आणि बॉडीगार्ड मी इकडे घेऊन आलो आहे. तेवढ्यातच आता इकडे शिर्केंना मालक साहेबांचा फोन येतो आणि शिर्केंना मालक साहेबांचा फोन आल्यानंतर आपण पाहतो की इकडे आता लगेचच शिर्के म्हणत असतात, हा मालक साहेब बोला ना. मग आता मालक साहेब म्हणत असतात, कुठंपर्यंत आली आहे आनंदीची हळद आणि सर्व काही व्यवस्थित आहे ना. तेव्हा शिर्के म्हणत असतात, सॉरी मालक साहेब, एक प्रॉब्लेम झाला आहे. त्याचं काय झालं ना, मला एका नंबरवरून फोन आला आणि त्या नंबरवर तुमचा आवाज होता म्हणून मी बॉडीगार्ड आणि त्याचबरोबर मी स्वतःसुद्धा इकडे ट्रकजवळ आलो आहे. कारण आपला ना इकडे ट्रक पंक्चर झाला होता. तेव्हा आता इकडे युगंधर चिडतो आणि म्हणत असतो, वेडेत का तुम्ही, तुम्हाला डोक्यावर पडलेत का तुम्ही शिर्के, अहो मी कशाला तुम्हाला फोन करतोय, आणि जर मला तुम्हाला असं वाटलं की मी फोन केलाय तर मला तुम्ही एकदा रिटर्न फोन करायला हवा होता की नव्हता. आता इकडे युगंधर म्हणत असतो, आता तुम्ही ताबडतोब तिथे जा, कारण काही होता कामा नये. आता ते म्हणत असतात, हा सगळा काही ट्रॅप लावलेला आहे, हे सगळं कोणी केलेलं आहे, तर हे सगळं फक्त आणि फक्त इथे ह्या विद्याधरणेच केलेलं असू शकतं, असं युगंधर बोलत असतात. आणि ताबडतोब शिर्केंना तिकडे जा म्हणून सांगत असतात. आता शिर्के विचार करत असतात, नेमकं तिथं काही व्हायला नकोय, जर काही झालं तर खूप प्रॉब्लेम होऊ शकतो. आता इकडे युगंधर म्हणत असतात, नाही, आता मला सुद्धा तिथे जावंच लागणार आहे, कारण अशा पद्धतीने हे सगळं काही होता कामा नये. म्हणून आता युगंधर सुद्धा तिकडे निघालेले असतात. आता उद्याच्या भागामध्ये कालचाच प्रोमो दाखवला आहे, कारण उद्याच्या भागामध्ये आपण पाहतोय आता इथे मात्र अंधार पडलेला असतो, आनंदीची हळद वगैरे आटपत आलेली असते आणि तेव्हा लाईट्स गेलेले असतात. मग आता लाईट्स कशा गेल्या, कारण तिथे तर आता बॉडीगार्ड वगैरे कोणीच नसतात. मग आता इकडे पिवळ्या रंगाची साडी नेसूनच हा विद्याधर तिथे येऊन पोहोचतो आणि तिथे येऊन पोहोचल्यानंतर आता सगळेजण आजूबाजूला निघून जातात. एकच बाई आनंदी जवळ असते आणि तेव्हा आता विद्याधरला पाहिल्यानंतर ती बाई ओरडते, आरडते, पण काही उपयोग होत नाही. विद्याधर आता त्या बाईला धक्का देतो आणि त्या बाईला धक्का दिल्यानंतर आनंदीला उचलतो आणि एका फुलाच्या टोकरीमध्ये तो टाकत असतो. आणि त्यानंतर मात्र आता तो ती फुलाची मोठी पेटी डोक्यावर घेतो आणि तिथून बाहेर पडत असतो. आणि तेव्हा मात्र आता इकडे आनंदी शेवटी विद्याधरच्या ताब्यात गेलेली असते. जेव्हा इथे आता सर्वजण येतात तेव्हा लाईट्स आलेल्या असतात आणि जेव्हा लाईट्स येतात तेव्हा पाहतात तर काय, इथे कोणीही नसतं. मग आता काय करायचं असा प्रश्न पडतो. मग आता मालक इथे तिथल्या लोकांना विचारतात की आनंदी कुठे आहे. मग आता ते सर्वजण सांगतात की इथे आनंदी नाहीये, कारण इथे काय झालं तर इथे छोटे मालक आले होते
आणि छोटे मालक आल्याच्या नंतर त्यांनी मात्र इथे आता आनंदीला ते सोबत घेऊन गेलेले आहेत असं सुद्धा सांगण्यात येतं. तर आता विद्याधर पासून आनंदीला कशा पद्धतीने युगंधर वाचवेल हे पाहणं फार इंटरेस्टिंग आहे. तर पाहत रहा आनंदी. भेटूयात उद्याच्या भागामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.